हो सर. पीपीटी दिसते? आवाज येतो माझा? हो येतोय. हो. Okay. So let us start to today's lecture. Before that, I just want to take a overview on the test whatever we have conducted in the last lecture. Okay. आपण लेक्चरला सुरुवात करण्याच्या अगोदर मागे जी टेस्ट घेतली त्याच्यावर आपण त्याचा थोडा ओव्हरव्ह्यू घेऊ. पहिली सूचना, एकतर मला त्या दिवशी सूचना सांगता नाही आल्या त्याबद्दल मी क्षमस्व आहे, परंतु एक लक्षात घ्या की दिस इज अन एरा ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॉडर्नायझेशन. इफ वी आर कंडक्टिंग द एक्झाम ऑनलाईन, that means there are various clues or ideas, techniques by which we can find out the malpractices. आता बऱ्याच मुलांनी चांगले पेपर लिहिले, म्हणजे चांगला पेपर दिलाय त्याबद्दल त्यांचं सर्वात प्रथम अभिनंदन करतो. आणि बऱ्याच मुलांनी चांगले मार्क्स मिळाले, काहींना 10 पैकी 10 मिळाले, परंतु त्याच्या म्हणजे अभिनंदनासाठी फक्त वाघमयुरी आहे का? मयुरी, हॅलो, मयुरी वाघ आहे का? पार्टिसिपंट मध्ये दिसते का बघा बरं. वाघ मयुरीचं अभिनंदन आपण यासाठी करू की तिने 10 पैकी 10 मार्क मिळवले आहेत आणि तिने रिपीट केलेली नाही एक्झाम. तुम्ही ऐकताय ना? हॅलो. हा, पहिल्यांदा एक लक्षात ठेवा की तुम्ही डोंट रिपीट द एक्झाम. रिपीट कळलं की तिकडे कळतं आम्हाला. आता रिपीटचे नाव वाचतो, मुद्दाम वाचावं लागतील आता, कारण पर्याय नाही त्याला. अस्वले गायत्रीने एक्झाम रिपीट केली, तिला अगोदर 4 मार्क होते, नंतर 3 झाले, म्हणजे उलटा परिणाम झाला तिच्यावर, रिव्हर्स ऍक्शन झाली, 4 चे 3 झाले. शेख इकरा आहे का? शेख इकरा, हॅलो, शेख इकरा जॉईन झाली का तू? शेख इकरा जॉईन आहेस तू? बोल माझ्याशी. इकरा शेख, हॅलो इकरा, शेख इकरा जॉईन झाली तू? हॅलो. हा, मग तू 4 मार्क मिळवले होते अगोदर, नंतर 9 मार्क मिळवले, बरोबर? हो की नाही, सांग ना. हो सर. हा, असं करायचं नाही आता पुढच्या वेळेस. हा, काजल आहे का? काजल चव्हाण केलं होतं सर. हॅलो, हा बोल ना, काय म्हणते? नाही, ते क्वेश्चन साठी स्क्रीनशॉट काढायचे होते म्हणून केलं होतं. हो, स्क्रीनशॉट काढायचे होते, पण तू परत सबमिट केल्यानंतर परत अटेम्प्ट नाही करायचा ना. अटेम्प्ट केली ना एक्झाम तू, मग त्याच्यात आता तुम्ही सर्वांनी लक्ष द्या. सर्व ऐकताय ना? काजल चव्हाण आहे का? काजल आहे का? हो सर. हा, काजल तू पण डबल. हो आहे सर. हॅलो, डबल दिली ना एक्झाम? हा, तुला अगोदर 6 मार्क होते, नंतर 10 मिळाले. आता एक लक्षात घ्या की ज्यावेळेस तुम्ही एकदा एक्झाम देताना परत रिपीट केली की ते आम्हाला कळतं लगेच इकडे. आलं का लक्षात? अगोदर काय तुम्ही उत्तर दिले होते, काय सगळे सॉफ्टवेअर्स आहेत. तुम्हाला आता स्क्रीन शेअर करू का? 2 मिनिटं, 2 मिनिटं स्क्रीन शेअर करतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दिसते का? स्क्रीन दिसते? हॅलो, स्क्रीन दिसते का? रिझल्ट दिसतोय का तुम्हाला? हो सर. हे बघा, ऍग्रिकल्चरल जॉग्राफी S3 रिझल्ट दिसतोय का? हॅलो, रिझल्ट दिसतोय ना? हे बघा, हा दिसतोय ना? तर सगळे रिझल्ट बघा, कोणता प्रश्न बरोबर आहे, कोणता चुकला आहे. आता हे बघा, अस्वलेने काय केलं? अगोदर अस्वले नाव टाकलं. मी अगोदर स्ट्रीम मध्ये सर्व टाकलं होतं ना की अस्वले काय जे असेल, गायत्री, भारत, पूर्ण नाव टाका. अगोदर अस्वले टाकलं, नंतर अस्वले गायत्री भारत टाकलं. असं करायचं नाही शक्यतो. आता हा कोण आहे?
फासळे कृष्णा, फक्त फासळे कृष्णाच टाकलंय, पूर्ण वडिलांचं नाव नाही टाकलेलं. आता काजल चव्हाण, अगोदर काजल चव्हाण टाकलं, नंतर काजल दिगंबर चव्हाण टाकलं. हे बघ इथं अगोदर आहे 60, नंतर आहे 100 म्हणजे 10, पहिले 6 नंतर 10 मार्क, बरोबर. त्यानंतर इकरा शेख, हे बघ शेख, अगोदर शेख इकराम काय मुनिरुद्दीन टाकलं, तिला 40% म्हणजे 4 बरोबर होते, नंतर 9 झाले. दिसतंय ना तुम्हाला सगळे. सो डोंट डू लाईक दिस इज द ऍक्च्युली माल प्रॅक्टिस. आलं लक्षात. त्यामुळे तुम्ही शक्यतो असं करू नका. पुढच्या वेळेस मी त्यांना, ज्यांनी असं केलेलं आहे त्यांचे मी मार्क्स म्हणजे ती टेस्ट कन्सिडर करणार नाही. आता यावेळेस तुम्हाला एक पहिलाच अनुभव होता, त्यामुळे मी कन्सिडर करतो. तरी पण एक लक्षात घ्या, पहिला जो अटेम्प्ट दिलाय, पहिल्या अटेम्प्ट मध्ये जे मार्क्स पडले तेच मी कन्सिडर करणार. आता फक्त अभिनंदन यासाठी वाघमयुरीचं की तिनं एकदाच परीक्षा देऊन 10 पैकी 10 मार्क्स मिळवले, त्यासाठी तिचं अभिनंदन. 9 मार्क 4 मुलांनी मिळवलेत. ओम आठवणे आहे, गणकवार संतोष आहे, पेखळे निकिता आहे. या 3 मुलांनी, या 3 मुलांनी 9 मार्क्स मिळवले, त्यांचंही खूप सारं अभिनंदन. त्याच्यानंतर 50% मार्क्स मिळवलेले आहेत, त्यांना प्रयत्न करावे लागतील की आपण कसे 9-10 मार्क्स मिळवू. आणि जे 50% पेक्षा कमी आहेत, म्हणजे 5 पेक्षाही कमी मार्क्स आहेत, त्यांना मात्र चांगले प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण जोपर्यंत तुम्ही, आता एक लक्षात घ्या, या वर्षाचं थोडं गांभीर्य, त्याचं कारण सांगतो तुम्हाला. गांभीर्य का, म्हणजे मी अगदी आता नकारात्मक बोलत नाहीये, पण मला नाही वाटत या वर्षी तुम्ही वर्गात याल. म्हणजे आले, उद्या आले तरी मला खूप आनंद होईल. आय एम व्हेरी हॅपी इफ यू आर इन द क्लास टुमॉरो ओनली, बट देर इज नो any things by which we can come to the class and we will interact directly to each other, because there is a very crucial condition nowadays. Means what happened, whatever the medical field or whatever the medical efforts are going on, that is very slow actually as compared to the other pandemic conditions. अगोदरच्या ज्या परिस्थिती होती, पूर्वीच्या काळी आजार आलेले होते असे साथीचे, आणि त्यावर जो शोध लागले लवकरात लवकर, ते फार 1-2 महिने 4 महिन्यात लागलेले. आता आपल्याला 6-7 महिने होत आले तरी अजून काहीच कुठेच नाही, आणि बरंच प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे तुम्हाला यावर्षी शक्यतो, माझा असा अंदाज आहे की शक्यतो ऑनलाईन एक्झामच द्यावी लागेल. आणि तुम्ही जर अशा ऑनलाईन एक्झाम मध्ये तुम्ही माल प्रॅक्टिस केली तर ते सॉफ्टवेअर घेणार नाही, तुमचा रिझल्ट येणारच नाही तुमचा. त्यामुळे तुम्ही असं करू नका. एकदा की फिनिश केली एक्झाम, सबमिट केलं की डोंट रिअपियर टू द एक्झाम. पुन्हा तुम्ही अपियर होऊ नका. व्हॉट एव्हर द मार्क्स विल बी देअर, बी सॅटिस्फाईड विथ द सेम. त्याच्याबरोबर तुम्ही समाधानी राहा. जास्त मार्क्स मिळवले आणि असे चुकीच्या पद्धतीने मिळवले तर काहीच उपयोग नाही. आणि शिवाय काय होतंय की मी जसं आता, ठीक आहे, आम्ही समजू शकतो की आपले मुलं आहेत वगैरे, आणि आपण समजून सांगू शकतो. एकदा विद्यापीठाकडे गेलं तर विद्यापीठ समजून घेणार नाही की मुलांचं नुकसान होतंय किंवा काय. सॉफ्टवेअरला जी कमांड दिलेली असेल तीच तुम्हाला, त्यानुसारच तुम्हाला रिझल्ट येईल. त्यामुळे या 3 मुलांनी काळजी घ्यायची. त्यांनी रिअपियर केलंय, एक काजल चव्हाण, दुसरे अस्वले गायत्री आणि शेख इकरा यांनी. काळजी घ्या, परत डबल रिपीट करायची नाही एक्झाम. जे पहिले मार्क्स असतील तेच ग्राह्य धरणार आहे आम्ही. ओके ओके. सो कम टू द पॉइंट. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस द इकॉनॉमिक फॅक्टर्स, हाऊ दे आर अफेक्टिंग ऑन द ऍग्रिकल्चर. आता हे झालं परीक्षेच्या संदर्भात. आपलं आता सुरू करायचं, पुढचं सुरू करायचं का? हो. सामाजिक घटकांचा आपण विचार करत होतो. आर्थिक घटक आपण ऑलरेडी कव्हर केलेले आहेत. आपण आता सामाजिक घटकांचा विचार करणार आहोत, आणि त्यापैकी 2 घटकांचा आपण विचार केलेला आहे. जमीन धारणा म्हणजे लँड होल्डिंग, आणि जमिनीचे तुकडीकरण म्हणजे लँड फ्रॅगमेंटेशन, याचा आपण विचार केलेला आहे. तिसरा जो घटक आहे मजूर, लेबर, त्याचा आपण या ठिकाणी आज विचार करणार आहोत. लेबर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर सो फार द ऍग्रिकल्चर इज कन्सर्न. आज अगदी ग्रामीण भागामधलं जर चित्र आपण पाहिलं तर बऱ्याचदा असं म्हटलं जातं बघा, की ज्यांची कुटुंब मोठी आहेत, म्हणजे एकत्र कुटुंब आहे, तेच कुटुंब आता शेतीमध्ये अग्रेसर आहेत. याचं कारण काय, की जो स्वतः राबेल, शेतावर जाऊन स्वतः काम करेल, म्हणजे केवळ बांधावर फिरून किंवा केवळ ऑर्डर देऊन ती शेती होत नाही. याचं कारण असं, मजुरांशिवाय किंवा मॅन्युअली अशी खूप सारे कामं असतात, मजुरांशिवाय आपल्याला शेती करताच येऊ शकत नाही.
आता कितीही यांत्रिकीकरण होऊ द्या, कितीही अगदी चंद्रावरून मंगळावर, मंगळावरून पार अगदी दुसऱ्या ग्रहावर जाऊ द्या, तरी सुद्धा शेतीमध्ये अशी काही कामं असतात की आपल्याला ती मॅन्युअली म्हणजे स्वतः करावी लागतात, हाताने करावी लागतात. मॅन्युअली इन द सेन्स स्वतः करावी लागतात, हाताने करावी लागतात. आणि म्हणून मजुरांची खूप सारी गरज शेतीमध्ये असते. एकतर मजुरांचे मुख्य आता कोणकोणत्या कामासाठी गरज असते याचा पहिल्यांदा आपण विचार करूया. पहिलं म्हणजे अगदी पीक लागवडीपासून म्हणजे मशागत करणे मजूर लागतो. समजा तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तरी ट्रॅक्टरसाठी ड्रायव्हर लागतो. ट्रॅक्टरचं मेंटेनन्स करण्यासाठी मजूर लागतो, किंवा ट्रॅक्टरचे बाकीचे काही कामं असतील, नांगरणी असेल, वखरणी असेल, पेरणी असेल, मळणी असेल, काढणी असेल, हे सर्वच कामांसाठी मजूर लागतात. ट्रान्सप्लांट करायचंय समजा आपल्याला, म्हणजे आपण भाताचं बियाणं रोप तयार केलंय किंवा ऊसाचं रोप तयार केलंय आणि आपल्याला ट्रान्सप्लांट करायचंय, दुसरीकडे लावायचं आता ते, म्हणजे रोप तयार केलं आणि आता लागवड करायची आहे, तर त्यासाठी सुद्धा मजूर लागतात. ट्रान्सप्लांटिंग साठी मजूर लागतात. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आपण आता जरी किती मोठ्या प्रमाणात तणनाशक वापरत असू, मग त्यामध्ये राऊंडअप आहे, ग्लायसेल आहे, मीरा 31, मीरा 31 आहे, 2,4-D आहे, वगैरे वगैरे. तर हे सारे तणनाशक असले तरी देखील तणनाशकाचा खूप मोठा विपरीत परिणाम आपल्याला पिकांवर झालेला दिसतो. कारण तणनाशक काही ओळखत नाही, हे तण आहे मग याला फक्त यालाच मारा, आणि हे पीक आहे किंवा गहू आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, मका आहे, भुईमुग आहे आणि याला मारू नका, असं होत नाही. आपल्याला तसं जाणवतं की आता सोयाबीनवर बऱ्याच लोकांनी तणनाशकाचा वापर केला आणि मजुराचा खर्च वाचवला. पण ज्या ज्या शेतकऱ्यांनी स्वतः निंदणी केली, हाताने तण काढलं, त्या शेतकऱ्यांचे येणार उत्पादन आणि ज्यांनी स्प्रे दिले म्हणजे तणनाशक मारले त्यांचं येणार उत्पादन याच्यामध्ये खूप फरक पडतो. कारण शेवटी जरी सोयाबीनसाठी, गव्हासाठी, मक्यासाठी विशिष्ट असे तणनाशकांची निर्मिती केली असली तरी सुद्धा त्यामध्ये तणनाशक जेव्हा मारलं जातं त्यावेळेस काहीसा का होईना, थोडासा का होईना, 25%, 30%, 50% हा परिणाम त्या पिकावर होतच असतो आणि त्याची काही कालावधीसाठी वाढ थांबत असते, आणि म्हणून त्या ठिकाणी मजुरांची खूप गरज असते. आता मजुराला माहिती असतं की सोयाबीन कोणता आहे, त्यामुळे तो सोयाबीन ठेवतो आणि फक्त गवत उपटतो. तसं तणनाशकाला माहिती नसतं की सोयाबीन आहे, आता याच्यावर कमी प्रमाणात आपण परिणाम करू आणि हे तण आहे आणि या तणावर 100% परिणाम करू, असं त्या तणनाशकाकडून होत नाही. आणि म्हणून तण काढणीसाठी म्हणजे निंदणीसाठी मात्र मजूरच लागतात, त्याला ऑप्शन नाही. आणि याच्यावर मी एक पेपर पण केलेला आहे, तुम्हाला पुढे जरा आपल्याला संधी मिळाली तर मी तो पेपर शेअर करेल की हाऊ द विडीसाइड्स अफेक्ट ऑन द सॉइल क्वालिटी. सॉइल क्वालिटीवर प्रचंड तणनाशकांचा परिणाम होत असतो. मुळातच आपल्याला एक माहिती आहे की तणनाशकांमुळे खूप सारे सूक्ष्मजीव मरतात आणि सूक्ष्मजीव मेल्यामुळे, मृत पावल्यामुळे मृदेचं कार्य मंदावतं, थांबतं. आणि मृदा आपल्याला माहिती आहे की एक सूक्ष्म कण किंवा सूक्ष्म मृदेचा कण तयार करण्यासाठी हजारो वर्ष लागतात. आणि म्हणून मृदेचे जेवढा पोत खालावेल तितकं उत्पादन कमी होतं, आणि हे मृदेचा पोत खालवण्याचं काम हे तणनाशकांमुळे होत आहे आणि मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि ज्यांच्याकडे मजूरच नाहीत किंवा मानवी शक्ती नाही, मनुष्यबळ नाही, ते मात्र मोठ्या प्रमाणात तणनाशकाचा वापर करतात आणि त्यामुळे त्यांचं किती उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते उत्पादन वाढत नाही. हे मुख्य कारणच हे आहे. बरेच शेतकरी म्हणतात आम्ही एवढी खतं वापरली, एवढ्या पावडरी वापरल्या, पण आमचं उत्पादन का वाढत नाही? तर त्याचं मुख्य कारण हे आहे की मजुरांचा ते कमी वापर करतात आणि जास्तीत जास्त कमी वेळात जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करतात, आणि त्यामुळे तो शेतीवर वाईट परिणाम होतो किंवा तो विपरीत परिणाम होतो. हा पहिला घटक. त्यानंतर तण काढण्यापासून तुम्हाला काढणी करायची, हार्वेस्टरने काढणी करणार असणार तुम्ही. आता तुम्हाला माहिती आहे सोयाबीनचा सध्या काढणीचा काळ आहे, पण जर अगदी उदाहरण द्यायला हरकत नाही, स्वतः मी सोयाबीन केलेली आहे. आता शेतात मध्ये कोणतं यंत्र जाऊ शकेल का आजच्या स्थितीमध्ये? हॅलो हॅलो नाही सर. शेतामध्ये यंत्र जाऊ शकणार नाही. कारण काय? कारण काय? चिखल भरपूर झालाय. अगदी बरोबर. आता सध्या पावसाची स्थिती आहे, दररोज पाऊस पडतोय, त्यामुळे कोणतंही यंत्र, अगदी ट्रॅक्टर सुद्धा जाऊ शकणार नाही. तेव्हा हार्वेस्टर तर त्याचे 4 पट वजन असतं, आणि जर तुम्ही अशा काळामध्ये हार्वेस्टरने काढण्याचा प्रयत्न केला तर पीक तर हातात येणारच नाही, तुमच्या शेताचंही नुकसान होईल. म्हणजे काय,
आता जेव्हा पीक काढणीचा काळ आहे, तुमच्याकडे यंत्र आहेत, पण तुम्हाला यंत्र वापरता येत नाही. कारण काय, तुमच्या शेतामध्ये पूर्ण चिखल झालेला आहे, पूर्ण पाणी झालेलं आहे, आणि अशा पाण्याच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला मजुरांशिवाय पर्याय नसतो. म्हणजे आता ठीक आहे की मजुरांना पैसे जास्त लागतात आणि यंत्राला पैसे कमी लागतात, पण जर यंत्र पोहोचूच शकत नसेल तर त्याला पर्याय नसतो, आणि म्हणून मजुरांचाच वापर करावा लागतो. म्हणजे काढणीच्या काळात तुम्हाला मजूर लागतात, मळणीच्या काळात तुम्हाला मजूर लागतात. शिवाय तुम्हाला बऱ्याच वेळेस बघा, म्हणजे तुमचा द्राक्ष बाग खूप चांगला आलेला आहे, सगळं भाव चांगला आहे, पण केवळ तुमचं वेळेत काम न होऊ शकल्यामुळे, म्हणजे अगदी डिपिंग असेल, स्प्रे असतील किंवा इतर काय जे असेल, थ्रिलिंग असेल वगैरे, थिनिंग असेल, हे काम तुम्हाला मजुरांकडूनच करावी लागतात. आता काही वेळेस काय करतात की द्राक्ष बागायतदार मनीगळ होण्यासाठी, म्हणजे तो जो घड असतो, तो घड, द्राक्षाचा घड हा विरळ करण्यासाठी, म्हणजे कमी मनी ठेवण्यासाठी स्प्रे देतात. परंतु काय होतं की स्प्रे एखाद्या बागेला मानवतो, एखाद्या बागेला मानवत नाही. काही वेळेस खूपच गळून जाते, म्हणजे त्या जेवढं अपेक्षित पाहिजे होती गळ होणं, त्याच्यापेक्षा जास्त गळ झाली तर त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. म्हणजे ही जी गळ आहे, ही गळ करण्याचं काम जरी औषधं करत असले तरी मजुरांनी इतकी त्याला टेक्निक नसतं, किंवा मजुरांनी इतकं सुलभ काम ते औषधं करू शकत नाही, आणि म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्यासाठी मजूर लागतात. शिवाय सॉर्टिंग करावं लागतं काही पिकं. उदाहरणार्थ आपण द्राक्ष काढली, परंतु आपल्याला माहिती आहे की काही सुकलेले मणी असतात, काही खराब असतात, काही रोग असतो, हे त्याचं बायफर्केशन करावं लागतं, ते कट करून टाकावं लागतात, किंवा खराब झालेला माल वेगळा करावा लागतो. याला सॉर्टिंग म्हणतात. ती सॉर्टिंग करण्याचं कामही त्या ठिकाणी मजूरच करू शकतात. काही ठिकाणी उदाहरणार्थ टोमॅटो, आपल्याला आता सध्या काढणीचा काळ आहे, आता टोमॅटो आपल्याला काढता येतील का यंत्राने? कोणतं यंत्र वापरू शकतो आपण काढण्यासाठी? तर ते कोणतंच नाही. कारण टोमॅटो जो पिकलेला आहे, किंवा लाल झालेला आहे, किंवा थोडासा तांबूस झालेला आहे, पिवळा झालेला आहे, अशीच टोमॅटो काढावे लागतात. लेबरलाच ते कळू शकतं की टोमॅटो लाल कोणता आहे, पिवळा कोणता आहे, हिरवा कोणता आहे. मशीन लावलं तर सगळे टोमॅटो जे परिपक्व नाही, ते टोमॅटो पण तोडून घेईल, आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान होईल. म्हणजे सॉर्टिंग, त्याला प्रतवारी असं म्हणतात मराठीमध्ये. प्रतवारी करावी लागते, ABC. आता कांद्याचा आहे उदाहरणार्थ, आता कांद्याला भरपूर भाव आहे. आता कांद्याला चाळीतून बाहेर काढण्यासाठी मशीन वापरता येईल का? JCB वापरता येईल का? नाही वापरता. कारण काय, त्याची सॉर्टिंग करावं लागतं. खराब झालेला कांदा वेगळा करावा लागतो, थोडा मध्यम आकाराचा कांदा वेगळा करावा लागतो, मोठ्या आकाराचा कांदा वेगळा करावा लागतो, लहान आकाराचा कांदा वेगळा करावा लागतो. त्याचं ग्रेडेशन ऑफ द प्रोडक्शन वी हॅव टू डू with the help of labor, and that's why it is very essential to do the use of labors in the farming. That role of labor is very important in the overall production of the agriculture. म्हणजे तुम्हाला कॅटेगरायझेशन ऑफ द प्रोडक्शन करावं लागतं, ABC अशी ग्रेड करावं लागतं. A क्वालिटी म्हणजे चांगला माल, B क्वालिटी म्हणजे मध्यम माल, आणि C क्वालिटी म्हणजे लोअर माल किंवा कमी प्रतीचा माल. असं बायफर्गेशन किंवा अशी प्रतवारी फक्त मजूरच करू शकतात, आणि म्हणून सॉर्टिंग करण्यासाठी, प्रतवारी करण्यासाठी आपल्याला मजुरांची गरज असतेच. शिवाय काही वेळेस काय होतं की मजूर आपल्याकडे उपलब्ध नसतो. म्हणजे आता आपल्याला भरपूर वाटतं की मजूर मिळावेत, पण मजूर मिळतच नाही. त्यावेळेस काढणीला आलेला माल त्यावेळेस जर काढला गेला नाही तरी उत्पादन घटतं. म्हणजे आज जर तुमची सोयाबीन काढणीसाठी आलेली असेल, आणि जर मजूर मिळाला नाही, तर तुमची सोयाबीनचे लगेच तापमानामुळे किंवा शेंगा फुटल्यामुळे दाणे जे आहे तयार झालेले ते शेतात पडून जातात, आणि एक दाणा वेचणं शक्यच नाही. आणि म्हणून अशा वेळेस, ज्यावेळेस मजुरांची उपलब्धता वेळेत होत नाही, म्हणजे वेळेवर मजूर मिळत नाही, त्यावेळेस सुद्धा शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. अगदी तुम्हाला उदाहरणच द्यायचं ठरलं तर साखर कारखान्याच्या किंवा ऊसाच्या बाबतीत देता येऊ शकेल. म्हणजे ज्या कारखान्यांकडे मजुरांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात आहे, त्यांचा ऊस वेळेवर तुटतो, आणि ज्यांच्याकडे मजुरांचा पुरवठा नाही, उपलब्धता नाही, त्यांचा ऊस वेळेवर तुटत नाही. आणि एकदा ऊसाचं म्हणजे ऊस वेळ, त्याचे काढणीचा वेळ संपला की जी शुगर आहे, त्याच्यामध्ये तयार झालेली साखर आहे, ती रिव्हर्स होते म्हणजे काय, मागे मुळांकडे जाते किंवा पानांकडे जाते, असं होऊ शकतं. आणि म्हणून त्या ठिकाणी ते ऊसामध्ये ती शिल्लक राहत नसल्या कारणाने त्याचं वजन घटतं, आणि त्यामुळे त्या ठिकाणी तो परिणाम होतो. आता आपण भारताच्या बाबत जर विचार केला तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात मजूर उपलब्ध आहेत, परंतु त्यांची समस्या एक आहे. आपल्या एकूण भारतामध्ये जवळजवळ
1 दशलक्ष मजूर आहेत, शेती कामगार आहेत आणि याच्यामध्ये मात्र 3 प्रकार पडतात मजुरांचे प्रामुख्याने. एक कुशल मजूर, दुसरा अर्धकुशल मजूर आणि तिसरा अकुशल मजूर. अकुशल मजूर म्हणजे त्याला काहीच येत नाही, देर इज नो स्किल ॲट ऑल. कोणतंही काम त्याला चांगल्या पद्धतीने किंवा चांगल्या प्रकारे करता येत नाही. म्हणजे काय, तो फक्त सांगितलेले काम करणार, म्हणजे जनावरांना पाणी पाजणे, जनावरांना चारा टाकणे, तण काढणे एवढंच काम तो करू शकतो. त्याच्याकडे कोणतंच फारसं स्किल नसतं. आणि अर्धकुशल म्हणजे काय, पूर्ण स्किल नसलेली म्हणजे अर्धकुशल, मीडियम स्किल किंवा त्याला काय म्हणता येईल की फार तर ट्रॅक्टर चालवणारे मजूर जे आहेत ते अर्धकुशल आहेत. आणि पूर्ण स्किल मजूर म्हणजे काय, की जे बऱ्यापैकी त्यांना सगळं प्रतवारीचं कळतं, पॅकिंगचं कळतं, त्यांना ट्रान्सपोर्टेशनचं कळतं, अशांना स्किल लेबर असे म्हणतात. अशा प्रकारे मजुरांचे 3 प्रकार पडतात. आणि त्यामध्ये भारताच्या संदर्भात आपल्याकडे अनस्किल लेबर खूप आहेत. अनस्किल लेबर खूप असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी मर्यादा येतात. आता एकूण भारताचा जर विचार केला तर 56.6% इतके मजूर आहेत एकूण भारतीय लोकसंख्येच्या तुलनेत. परंतु हे 56.6% मजूर हे पूर्ण काही संघटित नाही. त्यापैकी 56% असंघटित आहेत. असंघटित आहेत म्हणजे काय, कोणत्याही प्रकारे त्यांची संघटना नाही किंवा कोणत्याही प्रकारचे त्यांचे नियम नाही, कोणत्याही प्रकारचे त्यांच्याकडे कायदे नाहीत वगैरे वगैरे, किंवा कायद्याचं ज्ञान नाही, असे आहेत. आणि फक्त 0.6% एवढेच मजूर असे आहेत की ज्यांच्या संघटना आहे, ते नियमाला अनुसरून आहेत. अगदी उदाहरणच द्यायचं ठरलं तर आपल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये बघा, बऱ्याच मजुरांनी स्थलांतर झालं, पूर्ण भारतभर झालं स्थलांतर. आणि महाराष्ट्रातून तो खूप झालं. मुंबई, पुणे, नाशिक या शहरांमधून मोठ्या प्रमाणात भारतातल्या इतर राज्यांमध्ये, विशेषतः उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये स्थलांतर झालं. परंतु हे स्थलांतर मजूर जे आहे ते रजिस्टर्ड नव्हते. दे आर नॉट रजिस्टर्ड लेबर अँड दॅट्स व्हाय दे आर नॉट बेनिफिशियल विथ द गव्हर्नमेंट पॉलिसीज. गव्हर्नमेंटच्या ज्या योजना होत्या, स्कीम होत्या, त्यामुळे त्या ठिकाणी त्यांची नोंदणी झालेली नव्हती. नोंदणीकृत मजूर ते नसल्यामुळे त्यांना फायदा घेता आला नाही. आता उदाहरण द्यायचं ठरलं तर त्यावेळेस त्यांना तिकीट काढून दिली शासनाने, पण तिकीट त्यांनाच मिळाली जे नोंदणीकृत मजूर होते. जे अनोंदणीकृत आहेत, म्हणजे मी आलो उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये मजुरीसाठी, माझ्या बरोबर माझे 10 नातेवाईक आले, मी एकटा आहे नोंदणीकृत, परंतु 10 नोंदणीच झालेली नव्हती. त्यामुळे त्या अनोंदणीकृत मजुरांना शासनाच्या कोणत्याही योजनेचा फायदा झाला नाही. आणि आपण म्हणतो की शासनाने एवढी मदत केली, तेवढी मदत केली, परंतु ही मदत अतिशय तुटपुंजी असते आणि म्हणून तो त्या ठिकाणी फायदा मजुरांना शेतीमध्ये देखील होत नाही. आता मजुरांच्या संदर्भात पुन्हा 2 प्रकार पडतात. एक म्हणजे स्त्री मजूर आणि दुसरा म्हणजे पुरुष मजूर. आता याच्या बाबतीत बऱ्याच ठिकाणी, म्हणजे भारतभर तर ती परिस्थिती आहे, बाहेरच्या देशांमध्ये ती परिस्थिती नाही की स्त्री आणि पुरुष दोघंही सारखेच काम करत असले तरी सुद्धा स्त्रीला कमी वेतन दिलं जातं आणि पुरुषाला मात्र वेतन जास्त दिलं जातं. आता याचं मुख्य कारण काय आहे की आपल्याला समानता नाही. पहिलं कारण तर हे आहे की आपल्याकडे समानता नाही, स्त्री आणि पुरुष समानता नाही. आणि त्यामुळे जरी शेतातच काम करत असले तरी स्त्रीला कमी रोजंदारी दिली जाते आणि पुरुषाला मात्र जास्त रोजंदारी दिली जाते. आता मजूर मिळाला नाही तर शेतीचं नुकसान होतं, हे इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. पण मजूर का मिळत नाही याचे काही प्रश्न आहेत किंवा याचे काही मुद्दे आहेत. अगदी मजूर का मिळत नाही याचं पहिलं कारण जर आपण सांगायचं ठरलं तर आपल्याकडे मजूर भरपूर आहेत तरी मिळत नाही, ही परिस्थिती आहे. आता याचं मुख्य कारण हे आहे की मजूर असताना मिळत नाही. म्हणजे काय कारण आहे, तर त्याचं पहिलं कारण असं की आपण त्यांना शेतकरी दररोज त्यांना मजुरी देऊ शकत नाही किंवा दररोज काम देऊ शकत नाही. उदाहरणार्थ पावसाळा ऋतू आहे, पेरणीच्या वेळेस, निंदणीच्या वेळेस काम मिळेल, परंतु इतर वेळेस त्याला काम मिळणार नाही. काढणीच्या वेळेस काम मिळेल, पण इतर वेळेस त्याला बेकार राहावं लागतं. आणि म्हणून मजूर पण आता सध्या बऱ्यापैकी हुशार झाले आहेत. त्यावेळेस ते बघतात की आता आपल्याला समजा 1 दिवसाचं काम आहे किंवा 10 दिवसाचं काम आहे आणि ते 10 दिवस म्हणजे मजुराने दैनंदिन रोजंदारीने जर ते करायचं ठरलं तर 10 दिवस जाणार आहे. मजूर त्यावेळेस ते 10 दिवस काम करत नाही. मजूर काय करतो, तुम्ही आम्हाला डायरेक्ट टेंडर द्या, त्याला मराठीमध्ये उक्त देणं असं म्हणतात. बऱ्याच शेतकरी कुटुंबातील मुलांना हा शब्द माहिती असेल, टेंडर देणं. आता टेंडर दिलं तर ते 10 दिवसाचं काम ते 2 दिवसात करतात
आणि पुन्हा दुसरे शेतकरी जातात, आम्हाला टेंडर द्या. एकाच शेतकऱ्याकडे 10 दिवस राबण्यापेक्षा आणि कमी पैसे मिळवण्यापेक्षा 10 दिवसातले पैसे जर 2 दिवसात मिळत असतील तर ते मजूर ते थांबत नाहीत आणि म्हणूनही मजुरांचा तुटवडा येतो. आणि आणि शिवाय याच्यामध्ये स्पर्धा लागते. समजा 4 शेतकरी आहेत आणि 4ही शेतकऱ्यांचं एकाच वेळेस काम आलं, जसं सोयाबीन काढणीचं आता आलेलं आहे. आता मी आहे, XYZ शेतकरी आहे, असे ABCD शेतकरी आहेत उदाहरणार्थ समजूया. आणि त्या ABCD शेतकऱ्यांची एकाच वेळेस माल काढणी आले तर आणि मात्र 10च लेबर आहेत. 10 लेबर आहेत आणि 4 शेतकऱ्यांचं काम आहे. लेबर काय करणार? विचार करणार, चौघांना विचारणार, तुम्ही किती रुपये देता? जो शेतकरी जास्त पैसे देईल त्या शेतकऱ्याकडे ते मजूर जातील. म्हणजे थोडक्यात काय, की ज्या शेतकऱ्यांनी कमी पैशामध्ये उपलब्धता होणे गरजेचं होतं, तो मजुरीचा खर्च होणं गरजेचं होतं, तो होत नाही. त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याने जास्त भाव वाढवून दिला की तो भाव इतर 3ही शेतकऱ्यांना द्यावा लागतो आणि अशा प्रकारे त्या मालाची एकूण प्रोडक्शन कॉस्ट वाढते आणि म्हणून मजुरी हा सुद्धा एक शेतीवर परिणाम करणारा सामाजिक घटक आहे. आता बऱ्याच ठिकाणी मजूर हे स्थलांतर करत असतात. म्हणजे एका गावाहून दुसऱ्या गावाकडे, जसे ऊसतोडणी कामगार करतात, चहाच्या मळ्यात लोक काम करतात, किंवा टोमॅटो काढणीसाठी, द्राक्ष बागेसाठी लोक किंवा ते मजूर स्थलांतर करतात. या स्थलांतराचा सुद्धा परिणाम शेतीवर होत असतो. म्हणजे काय, जिथे उदाहरणार्थ एखाद्या खेडेगावामध्ये आज काम आहे, 1 महिनाभर काम नसेल तर ते दुसरीकडे जातात. परंतु ते 1 महिन्यामध्ये कुठल्या तरी शेतकऱ्याचं छोटं का होईना काम त्या ठिकाणी येत असतं आणि हे मजूर जे ते स्थानिक होते, गावात होते, ते त्याला मिळणार होते, परंतु ते आता दुसरीकडे स्थलांतरित झाल्यामुळे आता इथे येथील शेतकऱ्याचा त्यामुळे तोटा होतो आणि त्याला ते मजूर न मिळाल्यामुळे त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. असे खूप सारे पॉइंट आहेत की ज्यामुळे मजूर आणि त्यामुळे होणारा परिणाम आपल्याला, शेतीवर झालेला परिणाम आपल्याला दिसून येतो. कळला का हा पॉइंट? मजुरी. हॅलो, जायचं पुढे? ठीक आहे. पारंपरिक पद्धती आपल्याला माहिती आहे की भारत हा विविध परंपरांनी नटलेला देश आहे. आपली प्रतिज्ञा पण तीच आहे की आपल्याकडे परंपरांना खूप मोठं, वी आर व्हेरी स्ट्रॉंग बिलीव्स इन द ट्रॅडिशन्स. वी आर ऑलवेज रिकमेंड टू आवर ट्रॅडिशन्स अँड दॅट शुड बी. त्या पाळल्याच पाहिजे, त्याच्यात काही वाद नाही. परंतु शेतीची जी पारंपरिक पद्धती आहे ती मात्र शेतीला हानिकारक आहे. आता मी अगदी साधं उदाहरण देतो आणि ते दिलेलं आहे कदाचित मी मागच्या लेक्चरमध्ये, की 2 शेतकरी आहेत, एक संकरित बियाणं वापरतो, दुसरं पारंपरिक म्हणजे मागच्या वर्षीचं बियाणं वापरतो. निश्चितपणाने ज्याने संकरित बियाणं वापरलंय त्याचा फायदा जास्त होईल, कारण त्याची रोगप्रतिकार क्षमता जास्त असते, उगवण क्षमता जास्त असते, त्याला फळ येण्याची कालावधी लवकर असतो, परिपक्व होण्याचा कालावधी लवकर असतो, त्याला पाणी कमी लागतं, त्याला खतं कमी लागतात, त्याच्या सगळ्या एकूण गुणधर्मांमध्ये बदल केलेला असतो शास्त्रज्ञांनी. आणि म्हणून त्या ठिकाणी जो शेतकरी चांगलं सुधारित बियाणं वापरतो, सुधारित पद्धतीने शेती करतो, त्याचा फायदा होतो. आणि जो पारंपरिक पद्धतीने शेती करतो त्याचा फायदा होत नाही. आता पारंपरिक पद्धतींमध्ये हे फक्त बियाणं इतकं मर्यादित नाहीये, त्याच्यामध्ये यंत्रांचा वापर असेल, जलसिंचनाचं पद्धती असतील, तुषार जलसिंचन असेल, त्या ठिकाणी ड्रिप इरिगेशन असेल, किंवा इतर जे काय आहेत त्याची काढण्याची पद्धत असेल, खत वापरण्याच्या पद्धती असेल, किंवा त्याची ट्रान्सपोर्टेशनची पद्धती असेल, त्याची मार्केटिंगची सिस्टीम असेल, हे सगळं त्याच्यामध्ये समाविष्ट होतं. आणि त्यामुळे पारंपरिक पद्धती ही शेतीसाठी हानिकारक आहे. सर्वच क्षेत्रामध्ये पारंपरिक पद्धत हानिकारक आहे, तसेच शेतीमध्ये देखील हानिकारक आहे. आता काही धर्मनिहाय याचा देखील परिणाम होत असतो. उदाहरणार्थ आपल्या हिंदू धर्मामध्ये गोमांस खाणं म्हणजे गाईचं मांस खाल्लं जात नाही, वर्ज्य आहे. परंतु हिंदू धर्मामध्ये मुस्लिम धर्मामध्ये मात्र गोमांस खातात. त्यामुळे म्हणजे जो व्यवसाय आहे गोमांसचा तो बाहेरच्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात चालतो, परंतु आपल्याकडे मात्र चालत नाही. कारण काय, आपल्याला ते वर्ज्य आहे. परंतु मुस्लिमांमध्ये पुन्हा एक वर्ज्य आहे की ते डुकराचं मांस खात नाही. आणि म्हणून जो डुकराच्या मांसाचं बाहेरच्या देशांमध्ये, जे अरेबियन व्यतिरिक्त जे देश आहेत, युरोपियन देशांमध्ये मात्र डुकराचं किंवा वराह पालन मोठ्या प्रमाणात विकसित झालं आहे.
आणि आपल्याकडे मात्र ते विकसित झालेलं नाही, कारण आपल्याकडे मुस्लिम लोक आहेत, पाकिस्तानमध्ये मुस्लिम लोक आहेत, अरेबियन कंट्रीज मध्ये मुस्लिम लोक आहेत. त्यामुळे वराह पालन किंवा वराह पालनाची शेती आपण म्हणूया की तिथे विकसित होऊ शकलेली नाही. काही धर्मांमध्ये उदाहरणार्थ बौद्ध धर्मामध्ये मासे खाणं हे वर्ज्य आहे. त्यामुळे मत्स्य शेती ही देखील त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी बौद्ध धर्म आहे त्या ठिकाणी कमी प्रमाणात केली जाते. उदाहरणार्थ नेपाळमध्ये मत्स्य शेती केली जात नाही, कारण बौद्ध धर्मीय लोक आहेत. श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्मीय लोक आहेत. या ठिकाणी ही मत्स्य शेती होऊ शकत नाही. म्हणजे कोणती खाण्याच्या कोणत्या पद्धती, म्हणजे पारंपरिक पद्धत काय आहे तुमची, त्यावर देखील तो घटक परिणाम करत असतो. म्हणजे धर्माने तुम्हाला काय सांगितलंय, परंपरेने तुम्हाला काय सांगितलेलं आहे, काय खावं काय खाऊ नये, यानुसार त्या ठिकाणच्या शेतीवर परिणाम होत असतो. अगदी उदाहरण द्यायचं धरलं तर आता ऍडव्हान्स जे देश आहेत, म्हणजे विकसित देश, दे आर सो हेल्थ हायजिनिक, म्हणजे हेल्थ हायजिनिक मध्ये ते खूप कॉन्शियस झाले, ते खूप जागृत झाले. म्हणजे अगदी एखादं फळ घेताना त्याच्यामध्ये विटॅमिन्स किती, प्रोटीन्स किती किंवा कार्बोहायड्रेट्स किती वगैरे वगैरे हे सगळं चेक केलं जातं, किंवा शुगर किती हे सगळं चेक केलं जातं, आणि त्यानंतरच ते फळ खावं किंवा खावं नाही हे ठरवलं जातं. अगदी आपल्या द्राक्षाचं उदाहरण द्यायचं तर आपली शुगर ठरवते. शुगर कंटेंट ऑफ द शुगर विल डिटरमाइन whether that grape will be exported or not. साखर कमी असेल तर ते द्राक्ष निर्यात होणार नाही, साखर जास्त असेल तर ते द्राक्ष निर्यात होणार नाही, वगैरे वगैरे. थोडक्यात काय, ते कॉन्शियस झालेत. युरोपियन देश हे मोठ्या प्रमाणात कॉन्शियस झाले आहेत, आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ते आधुनिक झाल्यामुळे आपल्या पारंपरिक पद्धतीचा त्या ठिकाणी परिणाम होत आहे. आपण मात्र द्राक्ष उत्पादन घेतो, जेवढं पाहिजे तेवढी साखर येऊ द्या, आपल्याला काही फार फरक पडत नाही, किती साखर वाढू द्या, किती साखर कमी होऊ द्या. या पद्धतींचा परिणाम त्या ठिकाणी एकूण कृषी उत्पादनावर होत असतो. शिवाय काही लोक आता हेल्थ कॉन्शियस झाल्यामुळे अंडी खाण्याला सुरुवात केली, दूध खाण्याला सुरुवात केली, पालेभाज्या खाण्यास सुरुवात केली आहे, आणि म्हणून शहरातल्या लोकांकडे ही जागरूकता जास्त झाल्यामुळे त्या पदार्थांना मागणी वाढलेली आहे, किंवा त्या उत्पादनांना मागणी वाढलेली आहे. किंवा मांस खाण्यासाठी आता सध्या डॉक्टरांनी प्रेफर केलंय की तुम्ही आता सध्या जर तुमची प्रतिकार क्षमता वाढवायची असेल कोरोनाच्या काळामध्ये, मांस खा, अंडी खा, दूध खा, भाजीपाला खा, किंवा हिरव्या पालेभाज्या खा, वगैरे वगैरे. याचं ज्या वेळेस परिणाम होतो, आता बघा आजचं सुद्धा बघा काय झालंय, सगळ्या दुकानांमध्ये अंडी किंवा मांस किंवा मासे किंवा चिकन मटन या दुकानांमध्ये गर्दी वाढली. त्याचं मुख्य कारणच ते आहे की डॉक्टर काय सांगतात, डॉक्टरचं एक स्टेटमेंट तुमच्या एकूण उत्पादनावर परिणाम करत होतो. एकूण आता तुम्ही अगोदरच्या काळात मात्र जेव्हा कोरोना आला आणि तो चिकनमुळे होतो किंवा कोंबड्यांमुळे होतो, तुम्ही बघितलं असेल किती परिणाम, म्हणजे देर इज अ डायरेक्ट रिलेशनशिप बिटवीन द ओव्हरऑल प्रोडक्शन अँड द ट्रॅडिशन्स. लोकांचा समज झाला होता. पारंपरिक पद्धतीने लोकांनी त्यावेळेस विचार केला की नाही, कोंबडीपासून जसं चिकन पॉक्स झाला होता मागे लोकांना, त्यामुळे लोकांनी चिकन खाणं बंद केलं होतं. आणि आताही पुन्हा जेव्हा कोरोना आला त्यावेळेस तो कोंबड्यांपासून आला असं जेव्हा समजलं लोकांना, म्हणजे ते चुकीचं होतं ऍक्च्युली. देअर वॉज नो एनी एव्हिडन्स, देअर वॉज नो एनी रिलेशन, बट देन ऑल्सो पीपल वॉज थिंकिंग दॅट द कॉज ऑफ कोरोना इज द chicken or the hens. That's why that industry get collapsed at that time. हे कळतंय ना तुम्हाला मी काय सांगतोय ते? हो. त्यावेळेस ती म्हणजे अगदी 5च महिने झाले, तुम्ही अक्षरशः तुम्ही बघितला असेल व्हिडिओ वगैरे किती व्हायरल झाले होते. टीव्हीवर पण, दूरदर्शनने किंवा सर्वच वाहिन्यांनी, सोशल मीडियाने किती ते फैलवलं होतं, म्हणजे किती त्याचा स्प्रेड झाला होता की मग हजारो लाखो प्रमाणात शेतकरी उद्ध्वस्त झाले. नेमकी नुकतीच ज्याने पोल्ट्री टाकली होती त्याने त्याचा तर संपूर्ण कार्यक्रमच आटपला होता. म्हणजे नवीन शेड, नवीन पक्षी, नवीन सगळी यंत्रणा उभारली, आणि लगेच कोरोना आला, आणि लगेच ते पिल्ल हजारो लाखो पिल्ल गाडले गेले होते. म्हणजे बघा, आणि आज मात्र डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही चिकन खाता, आज दुकानांमध्ये गर्दी मावत नाही. म्हणजे काल रविवार होता तर सगळ्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात चिकन साठी गर्दी होती. सो दॅट ट्रॅडिशन्स, हे ट्रॅडिशन आहे खरं. म्हणजे कोण काय सांगेल हे पारंपरिक पद्धतीने वागणं किंवा पारंपरिक पद्धतीने वर्तन करणं, ही परंपरा आपल्याकडे आहे, आणि ती परंपरा असल्यामुळे आपल्या एकूणच शेतीवर परिणाम त्या ठिकाणी होतात. हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे की बरंच संपूर्ण भारतामध्ये 3 प्रकारांनी आपल्या शेतीवर परिणाम केला. एक
महलवारी पद्धत, रयतवारी पद्धत आणि कुळ कायदा पद्धत. आता महलवारी रयतवारी या थोड्याफार फरकाने सारख्याच संकल्पना आहेत. कुळ पद्धत काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. कुळ पद्धत म्हणजे अशी पद्धत की जर समजा मी एखाद्या शेतकऱ्याची शेती घेतलेली आहे करण्यासाठी, त्याला कुळ पद्धत म्हणतात. म्हणजे 25 वर्ष 50 वर्ष तर आम्ही ती शेती करत असेल तर ती माझीच होऊन जाईल कालांतराने, कारण त्याला कुळ कायदा आला होता 1900. आता मला विशिष्ट वर्ष सांगता येणार नाही, परंतु भारत सरकारने तो नियम केला होता की कसेल त्याची शेती आणि राहील त्याचं घर. आणि म्हणून आजही बघा शहरांमध्ये बऱ्याच काळ लोकांना एकाच भाडेकरी ठेवत नाही, कारण राहील त्याचं घर हा नियम आहे. 11 महिन्याचे करार केले जातात आणि नंतर तो भाडेकरी बदलला जातो. तसंच शेतीच्या संदर्भात सुद्धा होतं की जो कसेल म्हणजे जो काम करेल स्वतः शेतीमध्ये त्याची ती शेती होईल. आणि ही पद्धती मात्र मोठ्या प्रमाणात घातक ठरली आणि ही पारंपरिक पद्धती होती की कसेल त्याची शेती. आणि या पद्धतीमुळे बऱ्याच मग कोर्ट मॅटर झाले कुळ कायदा आल्यानंतर, कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी जमिनी गेल्या, स्वतः मालक अगदी भूमिहीन झाले. कारण काय, ते स्वतः शेती करतच नव्हते, दुसऱ्याला त्यांनी शेती लावून दिली कसण्यासाठी करण्यासाठी. आणि त्यामुळे त्याचा मोठा परिणाम त्यांच्या एकूण जीवनावर झाला. आणि नंतर कोर्ट मॅटर आपल्याला माहिती आहे की एकदा कोर्ट मॅटर सुरू झालं की ते फारसं लवकर संपत नाही. आणि त्यामुळे ती ना तो स्वतः कसणारा शेतकरी करू शकत होता आणि स्वतः मालक करू शकत होता. म्हणजे ती शेती पडीत राहिली, वर्षानुवर्षे पडीत राहिली. आणि त्यामुळे वर्षानुवर्षे पडीत राहिल्यामुळे एकूणच त्या गावाच्या शेतीवर परिणाम झाला, राज्याच्या परिणाम झाला आणि देशाच्याही शेतीवर परिणाम झाला. आता रयतवारी आणि महलवारी पद्धती म्हणजे काय आहे बघा. उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याने शेती करण्यासाठी दुसऱ्या शेतकऱ्याला दिली किंवा मजुरांना दिली किंवा बिगर शेती लोक आहेत त्यांना दिली. अशा वेळेस ते काय करतात की काही वाटा ठरवून घेतात किंवा जसं मी सांगितलं मक्ता ठरवून घेतात की मला 1 एकर मधून एवढं उत्पन्न तुम्ही दरवर्षी द्यायचं, तुम्ही कितीही घ्या तिकडे. आता काही वेळेस काय होतं की एखाद्या वेळेस भरपूर उत्पादन येतं, पण काही वेळेस काहीच येत नाही. जसं विदर्भात आज या वर्षी आलंय, एखाद्या शेतकऱ्याने यावर्षी घेतले समजा 10 एकर सोयाबीन लागवड केलेली आहे आणि त्यांनी मग त्याने घेतली समजा 10,000 रुपये एकरने, तर त्याला 1 लाख रुपये त्या मालकाला द्यावेच लागणार आहेत, बरोबर. परंतु त्याला मात्र 1ही रुपया उत्पादन होणार नाही. अशा वेळेस तो जो शेती करणारा शेतकरी आहे तो मात्र हवालदिल होतो की 1 लाख रुपये तर द्यायचे आहेतच आहेत, परंतु माझ्याकडे मात्र उत्पादन काहीच नाही झालेलं, शून्य उत्पादन आहे. उलट मी नुकसान झालंय, बियाणं खराब निघालं, चांगलं उगवण झाली नाही, पूर खूप आला, पाऊस पर्जन्य अति झाला वगैरे वगैरे. अशा खूप साऱ्या पद्धती आहे की ज्याला महलवारी पद्धत किंवा रयतवारी पद्धत म्हणतात. आणि या पद्धतींचा सुद्धा त्या ठिकाणी परिणाम होतो. आणि अशा प्रकारे ज्या वेगवेगळ्या पारंपरिक पद्धती आहे भारतामध्ये त्याचाही परिणाम होऊन शेतीचं उत्पादन घटते आणि त्यामुळे एकूणच शेतीवर मोठ्या प्रमाणात विपरीत असा परिणाम होत असतो. ओके, मला वाटतं आपण आज इथे थांबूया. थांबायचं? हॅलो, हो चालेल. उद्या आपण तांत्रिक घटक घेऊया पुढचा की जोही शेतीवर परिणाम करतो. त्याच्यामध्ये 3 घटक आहेत: जलसिंचन, यांत्रिकीकरण, खते. चुकून ते खाते झालंय, खते, संजीवके व कीटकनाशक. ओके, सो थँक्यू व्हेरी मच.